गाईज आपल्या सर्वांना माहीत आहे की सागर कारंडे घराच्या बाहेर गेलेले आहेत, परंतु ते आत्तापर्यंत मला आवडत नव्हते. परंतु लास्ट वीकमध्ये त्यांनी खूप सुंदर सुंदर गेम खेळला. परंतु कधी तू मागच्या वीकमध्ये गेले असते किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये गेले असते तेवढा फरक पडला नसता. परंतु लिटरली या वीकमध्ये त्यांनी खूप चांगला गेम खेळला असून ते बाहेर गेले, त्याचा वाईट वाटला. परंतु जाताना त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली आणि ते खूप सुंदर होती. ती अशी म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल आयुष्यामध्ये असतो तेव्हा आपली खूप हळूहळू ग्रोथ होते. 5th स्टँडर्ड, मग 7th स्टँडर्ड, मग 8th स्टँडर्ड, हळूहळू मग आपली मेंटॅलिटी पण तशी ग्रो होते. आपण आपले डिसिजन मेकिंग वगैरे वगैरे म्हणा. परंतु बिग बॉसच्या हाऊसमध्ये जेव्हा आपण पहिल्या वीकमध्ये येतो ना, तेव्हा लहानशा बाळासारखे असतो आणि 100 दिवसामध्ये आपण पूर्ण आयुष्य जगून जातो. कारण की हर हर वीकमध्ये आपण हळूहळू मोठे होतो आणि ती खूप सुंदर रीतीने, खूप सुंदर रीतीने त्याने शब्दामध्ये बिग बॉसचा एक्सपिरियन्स मांडला आणि मला खरंच खूप पटण्यालायक गोष्ट होती. बिग बॉस जो व्यक्ती बनून आपण बिग बॉसच्या घरात जातो ना, तो व्यक्ती म्हणून आपण कधीच बाहेर येत नाही. कारण की खूप सारे एक्सपिरियन्स, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. खूप सारा नवीन-नवीन अनुभव होते. परंतु अजून एक गोष्ट, सागर कारंडे जेव्हा आले होते ना, तेव्हा त्यांनी केला होता आणि जाताना सुद्धा त्यांनी एक सुंदर ॲक्ट परफॉर्म केला. लिटरली खूप चांगला प्रवास होता ह्यांचा. तुम्हाला काय वाटते सागर कारंडेच्या इविक्शनबद्दल मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल.